दरम्यान एक महत्त्वाची बातमी नागपूरहून येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांची पक्षाबाबत आणि निवडणुकीच्या नावांबाबत उमेदवारांच्या चर्चा संपलेली आहे। सुमारे 3.5 तास ही चर्चा सुरू होती। गडकरींचा वाडा या ठिकाणी ही चर्चा झालेली आहे। नागपूर महानगरपालिकेमध्ये कोणाला उमेदवारी द्यावी, कोणत्या उमेदवाराच्या नावावरती शिक्कामोर्तब करावं यासाठी ही बैठक होती। मात्र उमेदवारी यादीबाबत बैठकीत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही असं समजतंय। निर्णय न घेताच मुख्यमंत्री माघारी परतलेत। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी याला म्हणावी लागेल, कारण मुख्यमंत्र्यांनी गडकरी वाड्यात जाऊन नितीन गडकरींची चर्चा केली। मात्र उमेदवारांच्या नावावर अजूनही शिक्कामोर्तब होऊ शकलेलं नाही। उदय तिमांडेकडे जाऊया। उदय, काय झालं या बैठकीमध्ये? निश्चितच आता 11 वाजता मुख्यमंत्री स्वतः वाड्यावर आले होते नितीन गडकरी यांना भेटायला। यावेळेस शहरातील सर्व आमदार आणि प्रमुख पदाधिकारी या बैठकीमध्ये उपस्थित होते। माहिती मिळते की जेही काही सर्वे झाले होते त्या सर्वेचा सगळा रिपोर्ट मुख्यमंत्री यांनी गडकरींसमोर ठेवण्यात आला। मात्र काही प्रभागामध्ये अजूनही द्विधा स्थिती आहे, कारण अनेक मजबूत नेते त्या प्रभागाचा आणि अनेक इच्छुकांचीही तिथे मोठी गर्दी असल्यामुळे अजूनही कुठलाही निर्णय झालेला नाही। बरोबर, इच्छुकांची मोठी गर्दी आहे, त्यामुळे कोणताही निर्णय झालेला नाही। धन्यवाद उदय दिलेल्या माहितीबद्दल। उदय तिमांडे आमचा प्रतिनिधी माहिती देत होता। गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही।